हॅलो स्टुडंट्स, आज आपण इयत्ता 8वीचा इंग्लिश विषय पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये पहिल्या युनिटमध्ये 1.2 लेसन आहे अँड्रो गर्ल्स अँड द लायन. चला पाहूया स्टोरी काय दिलेली आहे. लक्ष द्यायचं आहे. लॉंग लॉंग ॲगो देअर लिव्ह अ किंग काइंड, जेंटल अँड कर्टियस मॅन कॉल अँड्रो गर्ल्स. खूप खूप वर्षापूर्वींची गोष्ट आहे. तिथे एक काइंड, दयाळू, जेंटल अँड कर्टियस, नम्र असा व्यक्ती राहत होता, ज्या व्यक्तीचं नाव होतं अँड्रो गर्ल्स. बट ही हॅड अ व्हेरी क्रूल मास्टर. पण त्याचा जो मास्टर होता म्हणजे मालक, तो एकदम दुष्ट होता. इन दोज डेज किंग्स, नॉबल्स अँड अदर वेल्दी मेन यूज पुअर पीपल ॲज द स्लेव्स. त्या काळामध्ये राजे म्हणा, मोठे सरदार वगैरे म्हणा, मोठ्या मोठ्या व्यक्ती, श्रीमंत व्यक्ती गरिबांना गुलाम म्हणून वागवायचे. अँड्रो गर्ल्स वॉज अ स्लेव्ह, आणि अँड्रो गर्ल्स सुद्धा गुलामच होता. द स्लेव्स वर फोर्स्ड टू वर्क फॉर देअर मास्टर्स. आणि गुलामांचं काम काय होतं? गुलामांना सक्तीने त्यांच्याकडून काम करून घेतलं जायचं मालकांकडून. मालक गुलामांना सक्तीने काम करायला लावायचे. दे हॅड टू डू वॉट देअर मास्टर्स टोल्ड देम. आणि त्यांना सगळं ते करावं लागायचं जे त्यांना त्यांचे मालक सांगायचे. दे हॅड नो फ्रीडम, नो राईट्स. त्यांना स्वातंत्र्य नव्हतं. त्यांना कसलेही हक्क नव्हते गुलामांना. इवन वेन दे वर अनहॅपी विथ देअर मास्टर्स. जेव्हा जेव्हा ते आपल्या मास्टर्सवर अनहॅपी व्हायचे किंवा उदास व्हायचे, दे कुड नॉट लिव्ह हिम. ते त्यांना सोडून पण जाऊ शकत नव्हते. असं का? गुलाम होते ना. दे वर बाउंड बाय लॉ टू ऑबे देअर मास्टर. कारण ते एका कायद्यामध्ये अडकलेले होते. त्याप्रमाणे त्यांना आपल्या मालकाचं सगळं ऐकावंच लागणार होतं. हायवर वीक ही माइट बी. तो कितीही दुष्ट असू द्या, त्या मालकाचं त्यांना ऐकावंच लागणार, कारण ते गुलाम होते. अँड्रो गर्ल्स डिड नॉट लाईक हिज हार्टलेस विकेड मास्टर. अँड्रो गर्लला आपला तो मालक नक्कीच आवडत नव्हता. तो आधीच हार्टलेस होता, दुष्ट होता. हिज मास्टर स्टार्व हिज स्लेव्स अँड ऑफन व्हिप हिम. त्याचा मालक त्याला नेहमी चापकाने फोडून काढायचा, त्याला उपाशी ठेवायचा. अँड्रो गर्ल्स फेल दॅट इवन डेथ वॉज बेटर दॅन सर्विंग सच अ मास्टर. अँड्रो गर्लला नेहमी वाटायचं, अशा मालकाची सेवा करण्यापेक्षा मृत्यू आला तरच बरं होईल. ही केप्ट लुकिंग आउट फॉर अ गुड अपॉर्च्युनिटी. तो एका चांगल्या संधीची वाट बघत होता. ॲट द फर्स्ट चान्स ही गॉट ही एस्केप फ्रॉम द क्लचेस ऑफ हिज क्रूर मास्टर्स. जसा त्याला पहिल्यांदा चान्स मिळाला, तो त्या दुष्ट मालकाच्या तावडीतून निसटला. नाव ऑल्दो अँड्रो गर्ल्स हॅड दस रन अवे, ही वॉज नॉट अ कोवर्ड. आता अँड्रो गर्ल्स जरी पळून गेला असला तरी तो भित्रा नव्हता. ही टूक शेल्टर इन अ फॉरेस्ट. तो जंगलामध्ये राहिला, जंगलाचा त्यानं आसरा घेतला. ही वॉज नॉट अफ्रेड ऑफ द वाईल्ड बीस्ट दॅट रोम द फॉरेस्ट. त्याला त्यांची भीती नव्हती, ज्या प्राण्यांची, जे प्राणी जंगलामध्ये फिरत असतात, ते चांगल्या प्राण्यांची भीती नव्हती. ही डिड नॉट माइंड दॅट ही हॅड नो रूफ ओव्हर हिज हेड. त्याला काहीही प्रॉब्लेम नव्हता जरी त्याच्या डोक्यावर छत नसेल. ही वॉज हॅप्पी. तो आनंदी होता कारण तो फ्री झाला होता. ही वॉज अ फ्री ॲज अ बर्ड टू गो व्हेरेवर ही विश. तो फ्री झाला होता कुठेही जाण्यासाठी, म्हणून त्याच्या इच्छेप्रमाणे त्याला जाता येणार होतं एखाद्या पक्षासारखं, आणि म्हणून तो खुश होता. सो जरी तो जंगलात आला, जंगलात जरी जंगली प्राणी असले तरी त्यांना तो घाबरत नव्हता. त्याला काहीही हरकत नव्हती की त्याच्या डोक्यावर छत नसेल, छप्पर नसेल, पण तो हॅप्पी होता. हीच मोठी गोष्ट होती. वन डे ॲज ही वॉज वंडरिंग इन द फॉरेस्ट. एक दिवस तो जंगलातून असा भटकत होता. ही सडनली केम फेस टू फेस विथ अ लायन. आणि त्याच्या समोर त्याला दिसला एक लायन. हिज फर्स्ट रिॲक्शन वॉज टू टर्न अँड फ्ली. त्याचं पहिलं रिॲक्शन होतं की मागे फिरावं आणि इथून पळून जावं. बट देन ही सॉ दॅट द लायन हॅड नॉट मूव्ह ऑन सीइंग हिम. पण त्याने पाहिलं की तो लायन जराही तिथून हलला नाही. त्याला बघून सुद्धा. इट नायदर ग्रॉल. त्याने जराही आवाज केला नाही, गुरगुरला पण नाही. नॉर रोअर. इन फॅक्ट इट लुक ॲट हिम पिटियसली. पण तो फक्त, तो सिंह त्याला एका दयाळू नजरेने बघत होता. इफ इट वॉज इन ग्रेट पेन. कदाचित तो वेदनेमध्ये असावा, त्याला दुःख होत असावं, कशाचं तरी त्याला वेदना होत असाव्यात. अँड्रो गर्ल्स पॉज. अँड्रो गर्ल थांबला. देन ही मूव्ह व्हेरी कॉशियसली टुवर्ड्स द लायन. आणि तो हळू त्या सिंहाच्या दिशेने जाऊ लागला. स्टेप बाय स्टेप. द लायन मोन अँड व्हिम्पर्ड. लायन वेदनेने हळूहळू आवाजामध्ये ओरडत होता. त्याला खूप वेदना होत होती.
जसं की तो बोलतच होता त्याच्या डोळ्यांतून, प्लीज हेल्प मी, इट्स आय सीम टू से. जसे की त्याचे डोळे बोलत होते, प्लीज हेल्प मी. वेन अँड्रोकल्स ड्रू नियर, हळूहळू अँड्रोकल्स त्या सिंहाच्या जवळ जाऊ लागला. द लायन लोअर इट्स हेड अँड बिगेन टू लिक इट्स पॉ. लायनने आपलं डोकं असं खाली केलं आणि त्याचा जो पॉ होता म्हणजे पायाचा पंजा त्याला तो चाटू लागला. देन अँड्रोकल सॉ दॅट द लायन्स पॉ. अँड्रोकलनी पाहिला त्याचा पायाचा पंजा आणि तो तर जखमी झाला होता. इट वॉज वाउंडेड, सोअर अँड स्वॉलन. त्याच्यातून त्याला वेदना होत होत्या, तो जखमी झालेला. ऑन अ क्लोजर लुक, जरा त्याने जवळून जाऊन पाहिलं. अँड्रोकल्स नोटीस दॅट अ बिग थॉर्न हॅड पियर्स वन ऑफ द लायन्स टूज. आणि त्याने पाहिलं तर एक मोठा काटा त्या सिंहाच्या पायाच्या बोटातून गेला होता. सो पायाच्या नखीतून गेला होता असं म्हणूया आपण. सो दिस इज द कॉज ऑफ द लायन्स डिस्ट्रेस. आणि हेच कारण होतं की तो सिंह एवढा संकटात सापडला होता. अँड्रोकल्सनी विचार केला. समनिंग अप ऑल द करेज, त्याने खूप मोठं धाडस केलं अँड्रोकलनी. अँड्रोकल स्ट्रेच हिज हँड स्लोली टुवर्ड्स द इंजर्ड पॉ. त्या जखमी झालेल्या पंजाकडे त्याने आपला हात नेला खूप मोठ्या धाडसाने. ही वॉज अफ्रेड दॅट द लायन वुड अटॅक हिम. त्याला भीती वाटत होती कदाचित सिंह त्याच्यावर हल्ला करेल जर त्याने त्याला टच केलं, त्याच्या पंजाला टच केलं, कारण तो आधीच वेदनेने ओरडत होता. बट द लायन सीम टू अंडरस्टँड हिज गुड इंटेन्शन. पण त्या सिंहालाही कळलं असावं की अँड्रोकलचं इंटेन्शन चांगलं असावं. पुढच्या पेजवर जाणार होतो आपण. अँड्रोकल्स टूक द पॉ इन हिज लेफ्ट हँड. अँड्रोकल्सनी तो पंजा आपल्या डाव्या हाताने उचलला. डेफ्टली ही पुल्ड आउट ऑफ द थॉर्न. पटकन एकदम जलद पद्धतीने त्याने तो काटा त्याच्या पंजातून बाहेर काढला. देन टिअरिंग अ पीस ऑफ हिज ऑन क्लोथ. आणि त्याने स्वतःचा कपडा फाडला. अँड द काइंड मॅन बाउंड अप द लायन्स इंजर्ड पॉ. आणि त्या दयाळू व्यक्तीने काय केलं, म्हणजे अँड्रोकलनी काय केलं, त्या आपल्या फाडलेल्या कपड्याने त्याचा पंजा बांधला. टू हिज सरप्राईज अँड वंडर द लायन देन लिक हिज आर्म ॲज इफ टू शो ग्रॅटिट्यूड. आणि सरप्राईज काय, तो सिंह याचा हात चाटू लागला, एक ग्रॅटिट्यूड म्हणून, एक कृतज्ञता दाखवण्यासाठी म्हणून. अँड्रोकल्स रिमेन विथ द लायन टिल इट कुड वॉक अगेन. अँड्रोकल्स त्या सिंहावर राहिला जोपर्यंत तो सिंह पुन्हा चांगला चालू लागला नाही. ही वुड हंट इन द फॉरेस्ट अँड शेअर हिज फूड विथ द हेल्पलेस बीस्ट. तो जंगलामध्ये शिकार करायचा, जे काही मिळायचं तो त्या सिंहाला थोडंसं शेअर करायचा. एव्हरी डे ही वुड क्लीन अँड रेज द लायन्स ऑन. दररोज तो त्याची जखम साफ करायचा आणि सिंहाला मदत करायचा. सून द लायन वॉज एबल टू मूव्ह आउट. लवकरच सिंह पहिल्यासारखा चालू लागला, हालचाल करू लागला. मेनी टाइम्स इट फॉलोड अँड्रोकल्स. कधी तो अँड्रोकल्सच्या पाठीमागे जाऊ लागला जिथे जिथे अँड्रोकल्स जायचा. इन द मीन वाईल, मध्यंतराच्या पिरियडमध्ये झालं काय, अँड्रोकल्स मास्टर हॅड कंप्लेंट टू द अथॉरिटीज. जसा अँड्रोकल्स पळून गेला होता तसं त्याने त्याच्या मास्टरने कंप्लेंट केली होती अथॉरिटीजकडे की आमचा गुलाम पळून गेला. त्याचा गुलाम कोण, हिज स्लेव्ह अँड्रोकल्स हॅड रन अवे. सोल्जर्स वर सेंट इन ऑल डायरेक्शन्स. सैनिकांना सगळ्या डायरेक्शनमध्ये पाठवण्यात आलं अँड्रोकल्सला पकडण्यासाठी. दे सर्च फॉर हिम हाय अँड लो बट कुडंट फाइंड हिम. त्यांनी सगळीकडे शोधलं पण त्यांना अँड्रोकल्स सापडला नाही. ॲट लास्ट दे केम टू द फॉरेस्ट. शेवटी ते आले जंगलाकडे जिथे अँड्रोकल्स राहत होता. इट सो हॅपन दॅट अँड्रोकल्स हॅड गॉन आउट अलोन दॅट डे वाईल द लायन रेस्टेड नियर द केव. आणि त्या दिवशी अँड्रोकल एकटाच बाहेर गेला होता आणि सिंह आपल्या केवमध्ये राहत होता. बोथ ऑफ देम फेल इन टू द हँड्स ऑफ द सोल्जर्स. दोघेही सोल्जर्सच्या हातामध्ये सापडले. सोल्जर्स टूक देम बॅक टू द सिटी. सोल्जर्सनी त्यांना घेऊन कुठे आले, सिटीमध्ये. दे पुट अँड्रोकल्स इन अ चैन इन प्रिझम. त्यांनी अँड्रोकल्सला प्रिझममध्ये ठेवला साखळ्यांनी बांधून. लायन वॉज केज. आणि सिंहाला ठेवलं पिंजऱ्यामध्ये. इन दोज डेज people who were found to be guilty of serious crime were fed to wild beast. सो त्या दिवसांमध्ये जर कोणताही व्यक्ती जर दोषी सापडला तर त्याला शिक्षा काय मिळायची, त्यांना जंगली प्राण्यांच्या समोर खाण्यासाठी फेकलं जायचं पनिशमेंट म्हणून. रनिंग अवे फ्रॉम वन्स मास्टर वॉज अ व्हेरी सिरियस क्राईम. आपल्या मालकांपासून पळून जाणं एखाद्या गुलामाने हा सुद्धा त्यावेळेस मोठा गुन्हा. आणि म्हणूनच ठरलं अँड्रोकल्स वॉज टू थ्रॉन टू द विल्ड बीस्ट. जंगली प्राण्याच्या समोर अँड्रोकल्सला सुद्धा फेकलं जाणार असं ठरलं, त्याची पनिशमेंट ठरली. ऑन द अपॉइंटेड डे
ठरलेल्या दिवशी द इम्पेरर अराईव्ह ॲट द सर्कस अँड टूक हिज प्लेस. सम्राट आला आणि आपल्या त्या नेहमीच्या जागेवर तो सिंहासनावर बसला जिथे सर्कस भरते. द क्राऊड्स चिअर लावली. क्राऊड्स सभोवताली होता, मोठ्या मोठ्याने चिअर करत होतं, ओरडत होतं. त्यांना काहीतरी आज बघायला मिळणार होतं. द ट्रम्पिटर्स ब्ल्यू द ट्रम्पेट. ट्रम्पेट वाजवत होते. ट्रम्पेट एक वाद्य आहे, ते वाद्य वाजवत होते ट्रम्पिटर्स. अँड्रोगल्स वॉज ब्रॉट इन टू द अरेना. आणि अँड्रोगल्सला त्या संपूर्ण इव्हेंटच्या मध्ये स्पोर्ट्स ग्राउंड जे असेल तिथे त्याला मध्ये आणलं. ही chains वर अनबाउंड. त्याच्या साखळ्या खुलल्या. ही फेल्ड वीक अँड डिस्मे. तो वीक झाला होता, स्वतःवर तो सॅड झाला होता. ही वॉज सर्टन दॅट दिस वॉज द लास्ट डे ऑफ हिज लाईफ. त्याला कळलं होतं आज त्याच्या आयुष्याचा शेवटचा दिवस. आज त्याला जंगली प्राण्यांच्या पुढे खाण्यासाठी भक्ष म्हणून फेकलं जाणार होतं. ॲट द अपोजिट एंड अ गेट वॉज रेस. अपोजिट एंडला गेट वर उचलला गेला. अ फेरोशियस लायन वॉज रिलीज इन टू द अरेना. एक असा जंगली भयंकर असा सिंह समोरून आला. इट हॅड बीन केप्ट हंग्री टू मेक इट मोर फेरोशियस. आणि त्याला खूप दिवस उपाशीच ठेवलं होतं सिंहाला, कारण तो आणखीन प्रखर भयंकर होईल म्हणून. अँड्रोकल्स वॉज फिल्ड विथ फिअर. अँड्रोकल्सला भीती वाटली. बट ही पुट अप अ ब्रेव्ह फ्रंट. पण त्याने थोडासा ब्रेव्ह होऊन तो पुढे आला, भीती दाखवली नाही. द लायन सॉ अँड्रोकल्स अँड रश टुवर्ड्स हिम. सिंहाने पाहिलं अँड्रोकल्सला आणि तो त्याच्याकडे धावत सुटला. बाउंडिंग अँड रोअरिंग, ओरडत होता, गर्जना करत. बट सडनली इट स्टॉप इन इट्स ट्रॅक्स. पण अचानक सिंह त्याच्या वेमध्ये थांबला. देन इट मूव्ह स्लोली फॉरवर्ड. आणि हळूहळू पुढे येऊ लागला. ऑल इट्स रेज सीम्स टू हॅव मेल्टेड. त्याचा संपूर्ण रेज जो होता, संताप जो होता, तो हळूहळू कमी झाला होता. अँड्रोकल सॉ दिस टू. अँड्रोकलला सुद्धा कळलं. इच फ्रेंड रिकग्नाइज अदर. दोन्ही मित्रांनी एकमेकाला ओळखलं. टू एव्हरीवन्स अमेजमेंट, सगळ्यांना आश्चर्य वाटू लागलं. लायन बाउंडेड टुवर्ड्स अँड्रोकल्स अगेन. And but when it reached him, it began to purr and rub its nose against him. आधी तो हल्ला करणारा सिंह होता, जोपर्यंत तो अँड्रोगल्सपर्यंत पोहोचला तो एकदम नरमला होता आणि तो त्याच्याशी एकदम नरमाईने वागत होता. सो रब इज नोज अगेन्स्ट हिम. आपलं नाक तो त्याच्यावर असं रब करत होता, घासत होता. अँड्रोकल्स हग द लायन. अँड्रोकलने मिठीच मारली सिंहाला. ही वेप्ट विथ रिलीफ अँड जॉय. आणि त्याला आता रिलीफ वाटू लागली होती, एक आनंद त्याचा गगनात मावेना. The audience, including the emperor, watched this tender sight in great wonder. सगळे ऑडियन्स, एम्पेरर हे सगळं बघतच राहिले, कारण त्यांना हे अपेक्षितच नव्हतं. त्यांना वाटलं होतं की सिंह नक्कीच त्या आता अँड्रोकल्सला खाऊन टाकणार आणि ते दृश्य त्यांना बघायचं होतं. पीपल बिगॅन टू चिअर अँड्रोकल्स. पण आता लोक खुश झाले ह्या दृश्याने सुद्धा आणि ते अँड्रोकल्सला चिअर करू लागले. आस्क फॉर हिज रिलीज. आणि सगळे बोलू लागले, सोडून द्या त्याला. द इम्पेरर आस्क अँड्रोगल्स टू एक्सप्लेन द लायन स्ट्रेंज बिहेवियर. इम्पेररला समजलं नाही की लायन असा का वागला. त्याने अँड्रोगल्सला विचारलं असं काय झालं. वेन ही हर्ड द होल स्टोरी. त्याने संपूर्ण स्टोरी ऐकली. इम्पेरर वॉज ऑल्सो मूव्ह बाय द ग्रॅटिट्यूड. इम्पेररला सुद्धा ही स्ट्रॉंग फिलिंग समजून आली, ग्रॅटिट्यूडची, फ्रेंडशिपची बिटवीन मॅन अँड बीस्ट. ही ऑर्डर दॅट अँड्रोगल्स शुड बी सेट फ्री. त्याने ऑर्डर दिली की अँड्रोगल्सला मुक्त करावं. ही वुड नो लॉंगर बी अ स्लेव. तो आता गुलाम राहणार नाही. When the emperor asked Androgals what other reward he would like, इम्पेररने अँड्रोगल्सला विचारलं तुला आणखीन काय बक्षीस पाहिजे, विचार. अँड्रोगल्सनी रिप्लाय दिला, he did not want anything for himself, but he wanted the lion to be set free too. त्याने सांगितलं की त्याला त्याच्यासाठी काही नको आहे, पण त्याची इच्छा आहे की सिंहाला सुद्धा फ्री सोडून द्यावं. द टू फ्रेंड्स वेंट बॅक टू द फॉरेस्ट. अशा पद्धतीने दोन्ही मित्र जंगलामध्ये पुन्हा रिटर्न आलेले आहेत आणि तिथेच कायमचे फ्री लाईफ जगू लागले. अशा पद्धतीने स्टोरी संपलेली आहे. तुम्हाला कळली की नाही तुम्ही नक्कीच मला सांगा.